प्रभाग क्रमांक 16 मधील भूषणनगर येथे आपण आलो आहोत. तर जाणून घेऊया जनतेचा कौल. तर एक नागरिक म्हणून तुम्हाला उमेदवार कसा हवा आहे? आम्हाला एक नागरिक म्हणून शक्यतो प्रभागाचा विकास हवा आहे. कारण रस्ता असो, पाणी असो, महिलांसाठी वाचनालय असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे. आता सध्या जे आपण मीडियावर पाहतो की बऱ्याच ठिकाणी जे आपण ऐकतो की समजा छोट्या मुलींवर हे होतं, बलात्कार वगैरे होतात. त्यासाठी या उमेदवारांनी शक्यतो पुढाकार घेऊन महिला सुरक्षिततेसाठी असे ठोस पाऊल उचलले पाहिजे आणि ज्या आपल्या महिला आहेत त्यांच्यासाठी शक्यतो वाचनालय त्यांनी सुरू करावं अशी माझी इच्छा आहे. कारण आपलं ज्यावेळेस ज्ञान वाढतं, आपण वाचतो, त्यावेळेस नक्कीच आपण एक विकासाचं पाऊल आपण पुढे घेऊ शकतो आणि आपण जे म्हणतो की पुरुषाप्रमाणेच महिलांनाही तेवढं आपण आरक्षण दिलेलं आहे. तर ज्या ठिकाणी पुरुष पोहोचू शकतो त्या ठिकाणी नक्कीच महिलाही पोहोचू शकते आणि आपल्या प्रभागाचा असो किंवा केडगावचा हा विकास त्यांनी करावा अशी आमची अपेक्षा आहे. उमेदवार म्हणून सध्या कोणाचं नाव चर्चेत आहे? सध्या आपल्या पॅनलचं नाव जरा चर्चेत आहे. तो 100% विकास हा करणारच आहे. त्यामध्ये आपल्या सौ सुनीता कांबळे आहेत, नंतर वर्षाताई काकडे आहेत, आपले विजूभाऊ पठारे आहेत आणि अमोल येवले आहेत. हे 100% प्रभागाचा विकास करणारच आहेत अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आहे आणि ते करणारच आहेत. त्याविषयी शंकाच नाही. उमेदवार कसा हवा आहे? गावातील रहिवासी आहे. आमच्या इथे बरेच प्रॉब्लेम आहेत. रोडचे प्रॉब्लेम आहेत, लाईटचे प्रॉब्लेम आहेत आणि आतापर्यंत काही हळूहळू ते सॉल्व्ह होत आहेत. पण आमची उमेदवाराकडून अशी पण अपेक्षा आहे की आजकाल रात्री अपरात्री पण बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. अचानक संकट येतात. तर एका कॉलवर त्यांनी किंवा त्यांच्या कुणी सहकाऱ्याने आम्हाला समजा सहकार्य केलं, तर मग आम्ही खरंच सुरक्षित फील करू केडगावमध्ये. तर आम्हाला अशी अपेक्षा आहे की उमेदवार असा असावा की जो आमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल आणि त्याच वेळी सॉल्व्ह करेल. जो खूप आम्हाला वाट पाहायला लावेल किंवा जो इलेक्शनच्या वेळेसच येईल आणि आमचे प्रॉब्लेम्स ऐकू असं नकोय आम्हाला उमेदवार. असा उमेदवार हवाय की जो तत्पर असेल आणि आमचे छोटे मोठे पासून ते सगळे मोठे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करेल तो. आणि आता आम्ही बघतोय की एनसीपी हे जे आहे पार्टी भाजप आणि हे जी युती झालेली राष्ट्रवादी याची युती झालीये, ती पार्टी खरंच येते आणि त्यांचे नवीन मुद्दे मांडतायत. की आम्हाला खरंच वाटतं की हो, हे जे जे उमेदवार आहेत 4 ते खरंच खूप म्हणजे तो अख्खा जो पॅनल आहे तो खरंच खूप सपोर्टिव्ह आहे. सो आमच्या सगळ्यांनाच असं वाटतं की आता नवीन प्रगती होईल. नवीन युती झाली आहे त्यामुळे नवीन प्रगती नक्कीच होईल. त्यामुळे आता आम्ही पुढे पाहतोय की प्रगती केडगाव हे खूप प्रगतिशील होईल याची आम्ही याच्याकडे आमचं लक्ष आहे.